आहे की सावी मुजुमदार आणि धैर्य मुजुमदार यांच्यामध्ये वाद होते आणि आजही आहेत। अहो, कुठला नवरा असा असेल जो आपल्या बायकोवर खटला चालवला जात असताना आरामात घरी बसून राहील? कुठे आहेत धैर्य मुजुमदार? आपल्या बायकोची पाठराखण करायला ते अजून का नाही आले इथे? कोण म्हणलं मी इथं नाहीये? सावी मॅडम, काय झालं? गप्प काय झालात? कुठे आहेत धैर्य मुजुमदार? धैर्य नाहीत? धैर्यांचा भास होता हा। तुम्हाला सपोर्ट करायला का नाही आले ते इथे? अशा वेळेला बायकोच्या मदतीला यावं असं का नाही वाटलं त्यांना? दामिनी मॅडमनी मुद्दामच धैर्यांना येऊ दिलं नाहीये। अहो, कोर्ट तुमच्या उत्तराची वाट बघतोय, बोला लवकर। का नाही आले धैर्य मुजुमदार? का त्यांना सुद्धा माहितीये की तुम्ही? नाही, धैर्य आले नाही कारण त्यांना तुमच्या या केसमध्ये जरा इंटरेस्ट नाहीये। हा, माय लॉर्ड, हे नोंद घेण्यासारखं आहे की सावी मुजुमदार आणि धैर्य मुजुमदार यांचा संसार अजिबात सुखाचा चाललेला नव्हता। त्यांच्यात जे काही सुरू होतं ते फक्त वाद आणि तणाव। त्यांचं नातं टॉक्सिक झालेलं होतं। ऑब्जेक्शन मिलॉर्ड, कोणत्याही प्रकारच्या पुराव्यांशिवाय माझ्या आशिलांवर टोकाचे आरोप करतायत मिस्टर डोईफोडे। धैर्य मुजुमदार आज काही मेडिकल रिझनमुळे कोर्टामध्ये उपस्थित राहू शकले नाही, पण याच मुद्द्याचा वापर करून केसला एक वेगळंच वळण देऊन माझ्या आशिलांवर खोटे आरोप केले जात आहेत, त्यांना टार्गेट केले जात आहे, त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय। धैर्य मुजुमदार आज कोर्टामध्ये उपस्थित नाहीत म्हणजे त्यांचा आणि सावी मुजुमदार यांचा संसार सुखाचा नाही, हे काय स्टेटमेंट आहे? माननीय शिक्षण अधिकाऱ्यांनी जी साक्ष दिली, वादाचा उल्लेख केला, त्यावरून माझ्या आशिलांच्या वैयक्तिक आणि वैवाहिक जीवनामध्ये काहीतरी गडबड गोंधळ चालू आहे असा अंदाज आपण कसं काय बांधू शकतो? आणि मिलॉर्ड, सगळ्यात महत्वाचा मुद्दा, ही केस सावी मुजुमदार आणि अंगद निमकर यांच्यामधली आहे। काही नाही जज साहेब, फक्त कोर्टाचा वेळ वाया घालवणे आणि केसला विचित्र दिशा देणं हा एकमेव उद्देश आहे। एका स्त्रीच्या चारित्र्यावर सरेआम शिंतोडे उडवले जात आहेत, याचा इथं या गोष्टीशी काही संबंध नाहीये। संबंध नाही कसं म्हणताय विधाते? संबंध आहे, या सगळ्याचा संबंध आहे। सावी मुजुमदार यांनी हे जे काही घृणास्पद कृत्य केलेलं आहे, माझे अशील अंगद निमकर यांना जी एक वाईट वागणूक दिलेली आहे, त्यांचं मूळ त्यांच्या वैवाहिक आणि वैयक्तिक आयुष्यात आहे। आणि हे सगळं सिद्ध करणं
हे माझं कर्तव्य आहे. माझ्या विधानाला सपोर्ट करणारे सगळे पुरावे मी कोर्टासमोर सादर करेन, म्हणून मी स्टेटमेंट करतोय. मग करा मिस्टर डोईफोडे आणि मिस्टर हरी, जे काही तुम्हाला स्टेटमेंट करायचे आहेत ते पुराव्यानिशी सादर करा. थँक्यू माय लॉर्ड, थँक्यू. तर सावी मॅडम, त्या दिवशी माझे अशील अंगद निमकर तुमच्या घरी येऊन गेले, इथपर्यंतची तुमची स्टोरी सांगून झालेली आहे. त्यानंतर काय झालं हे जरा कोर्टाला सांगाल का प्लीज? अंगद असा न सांगता घरी आल्यामुळं धैर्य आणि माझ्यामध्ये जरा वाद झाला. अजून गोष्टी बिघडू नये म्हणून मी अंगद सोबत काम करायला नकार द्यायचं ठरवलं. अच्छा, मग पुढे काय झालं? नकार दिला की नाही? अचानक अंगदचा मला फोन आला की त्याला एक इन्व्हेस्टर सापडलाय जो त्याच्या प्रोजेक्ट मध्ये इन्व्हेस्ट करायला तयार झालाय. आणि त्या मीटिंग साठी अंगदनं मला एका हॉटेलमध्ये बोलवलं होतं. खोटं खोटं बोलताय तुम्ही. अहो, कोर्टासमोर उभ्या आहात याची तरी जाणीव ठेवा. घाबरा जरा कोर्टाला. अहो, मी का घाबरू? मी खरं सांगतेय. नाही, खोटं बोलताय तुम्ही. मी खरंच बोलतेय. तुम्ही तुमच्या मनाचं बोलताय, जे खरं घडलंय ते सांगा. अहो, मी मनाचं नाही सांगत, मी खरंच सांगते. अंगदनं मला तिथं बोलवलेलं नाही. अंगदनं तुम्हाला बोलावलेलं नव्हतं. ऑब्जेक्शन मिलॉर्ड, माझ्या अशिलाला चुकीच्या पद्धतीने ड्राईव्ह केलं जातंय. ऑब्जेक्शन सस्टेन्ड. मिस्टर डोईफोडे, तुम्ही प्रश्न विचारू शकता, पण त्यांच्यावर दबाव टाकू नका. तुमच्या स्टेटमेंटसाठी काय पुरावा आहे तुमच्याकडे? येस माय लॉर्ड, ऑफकोर्स आहे. माझ्या विधानाला सपोर्ट करणारे आणि सावी मुजुमदार हे किती खोटं बोलतायत हे सिद्ध करणारे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. आणि माय लॉर्ड, हा लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे की त्या दिवशी माझे अशील अंगद निमकर यांनी सावी मुजुमदार यांना बोलावलेलं नव्हतं, तर सावी मुजुमदार यांनी माझे अशील अंगद निमकर यांना हॉटेलमध्ये भेटायला बोलावलेलं होतं. नाही नाही, हे खोटं आहे जज साहेब. मी नव्हतं बोलवलं. अंगदने स्वतः मला फोन करून बोलवलेलं आणि म्हणून मी. वा 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 माय लॉर्ड, वा. म्हणजे मी इथे ओढून सांगतोय की माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, तरी सुद्धा सफाईदारपणे खोटं बोलतायत त्या. त्यांच्या खोटं बोलण्याच्या स्किलचं कौतुक करायला पाहिजे. वा वा. असो, तर धैर्य मुजुमदार आणि सावी मुजुमदार यांचा संसार नीट चाललेला नव्हता, सुखाचा तर अजिबातच नव्हता. आणि याच कारणांमुळे सावी मुजुमदार यांना घरातल्या कुठल्याच गोष्टीत इंटरेस्ट नव्हता, घरातल्या कुठल्याच माणसात इंटरेस्ट नव्हता. धैर्य मुजुमदार यांच्यात इंटरेस्ट तर नव्हताच नव्हता. आणि म्हणूनच घरात संक्रांतीचा सण असताना, हळदी कुंकवाचा कार्यक्रम असताना त्यांनी माझे अशील अंगद निमकर यांना भेटण्यासाठी हॉटेलमध्ये बोलावलं. हे त्याचे पुरावे.
माय लॉर्ड, जर काय आवश्यकता असेल तर हे सगळे मेसेजेस मी कोर्टामध्ये वाचून दाखवू शकतो. परमिशन ग्रँटेड. हे सगळे मेसेज उघडपणे वाचून दाखवायची मला खरंच माय लॉर्ड खूप खूप लाज वाटते, खूप शरम वाटते, पण काय करणार? माझं कर्तव्य आहे आणि ते मला पार पाडलंच पाहिजे. आय एम व्हेरी सॉरी. आता पहिलाच मेसेज आहे जो सावी मुजुमदार यांनी माझे अशील अंगद निमकर यांना केलाय. धैर्याची मदत हवी असेल तर मग कॉम्प्रोमाइज करावं लागेल. बिचारी सावी. आणि याच्यानंतर माझे अशील अंगद निमकर त्यांना काय म्हणतायत? मॅडम, मी पैशासाठी काहीही करायला तयार आहे. मला खरंच पैशांची खूप गरज आहे. त्यावर सावी मुजुमदार यांनी माझे अशील अंगद निमकर यांना परत मेसेज केलाय. ठीक आहे, मग मी सांगते त्या पत्त्यावर पोच. तिथे पुढचे डिटेल्स मिळतील. आणि त्यावर माझे अशील अंगद निमकर त्यांना मेसेज करतायत. चालेल, पण मॅडम मला पैशांची खरंच खूप गरज आहे. आणि त्यावर सावी मुजुमदार त्यांना मेसेज करतायत. पैशांची सोय नक्की होईल. पण मला जे हवं ते मिळालं तर परमेश्वरा, हे मेसेजेस मी नाही केले. अच्छा अच्छा, म्हणजे हे कोर्टासमोर जे मी पुरावे सादर केले हे सगळे खोटे असं म्हणायचं का तुम्हाला? हो, खोटे हे सगळं. हे सगळे पुरावे खोटे आहेत. कसं आहे ना सावी मॅडम, हे सगळे मेसेजेस तुमच्या फोनवरून सेंड केले गेलेले आहेत. मग तुमचं काय म्हणणं आहे? तुमचा फोन दुसरा कोणीतरी यूज करत होतं का? माझा फोन मीच वापरते, दुसरं कुणी नाही वापरत. पण मी खरं सांगते, मी हे मेसेजेस नाही केले. अच्छा, म्हणजे दुसरा कोणी तुमचा फोन यूज करत नाही. वेल, मग मला सांगा, तुमच्या फोनला पासवर्ड आहे? हो. पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. सावी मुजुमदार, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की तुमचा फोन दुसऱ्या कोणीतरी घेऊन तुम्हाला माहित असलेला पासवर्ड टाकून त्याच्यावरून माझे अशील अंगद निमकर यांच्या फोनवर त्यानं मेसेज पाठवले म्हणून? आई, काय मस्त पिक्चर चाललाय. नाही, याच तर सीनची वाट बघत होतो इतके दिवस झालं. कधी या पिक्चरचा क्लायमॅक्स येतो असं झालंय. ज्यात सावी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली असं. माय लॉर्ड, सावी मुजुमदार, आय एम सॉरी मला हा शब्द वापरायला लागतोय, पण किती चालू आणि किती निर्दयी असतील याची कल्पनाच केलेली बरी.
कारण हे सगळं करण्यासाठी त्यांनी दिवसही कुठला निवडला तर संक्रांतीचा. असा एक दिवस जो आपल्या सौभाग्यासाठी असतो. हळद कुंकू लावून सवासणं असणं साजरं करण्याचा असतो. आणि अशा या दिवशी त्यांनी आपल्या पतीला धोका दिला. आपल्या व्यभिचाराचे रंग उधळले. खोटं आहे सगळं, खोटं आहे. मी असं काही केलेलं नाहीये, खोटं आहे सगळं. खोटं नाही, हे खरंच आहे. नाहीतर मला सांगा ना, त्या दिवशी तुम्ही अंगद निमकर यांना भेटायला का बोलवलं? सांगितलं ना, इन्व्हेस्टर सोबत मीटिंग होती आणि म्हणून मला त्यांनी तिथं बोलवलेलं. आणि म्हणून मी गेले होते. नाही, हे ओके ओके. हे जे तुमचं खोटं आहे ना, हे उघड करण्यासाठी ही जी तुमची खोटी खोटी स्टोरी आहे ना, एक क्षण आपण खरं आहे असं म्हणून चालूया. आता तुम्ही म्हणताय की तिथे मीटिंग होती. तिथे तिथे म्हणजे एक्झॅक्टली कुठे? स्वयंपाकघरात, पार्किंग मध्ये, हॉलमध्ये की बेडरूम मध्ये? मीटिंग हॉल मध्ये होती. ओ अच्छा. मग मला सांगा, तुम्ही माझे अशील अंगद निमकर यांच्या बरोबर हॉटेलच्या बेडरूम मध्ये कशाला गेला होता? मी साडी आवरायला गेले होते. साडी आवरायला? तुम्ही मीटिंग साठी आला होतात ना? मग घरातून आवरून नव्हता आलात का? मी घरातून तयार होऊनच गेले होते, पण जेव्हा मी हॉटेलवर पोहोचले तेव्हा इन्व्हेस्टर आलेच नव्हते. आम्ही तिथे वाट बघत बसलो होतो आणि अचानक एका वेटर कडून चुकून माझ्या साडीवर ज्यूस सांडला. ती साडी साफ करायला मी रूम मध्ये गेले होते. वाव 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 वाव, सुपर. काय स्टोरी बनवली तो, कमाल. म्हणजे सांगू, तुमच्यासारखा चित्रपट लेखक जर इंडस्ट्रीला मिळाला ना, काय सिनेमे चालतील हो. हा, निर्माते असे धावत येतील तुमच्याकडे. काय ट्विस्ट, काय टर्न, कमाल कमाल केली तो तुम्ही. वा. मला नवल वाटतं, हे सगळं कसं काय सुचू शकतो तुम्हाला? नाही पण आय एम सॉरी, यांनाच हे सुचू शकतं. हा, कारण जी बाई एका परपुरुषासोबत एवढं काय काय करू शकते, त्याच्याकरता एवढ्या स्टोऱ्या फिरवू शकते, ती बाई एवढ्या खोट्या स्टोऱ्या तर बनवूच शकते. मिलॉर्ड, विधाते प्लीज, मला अजून माझे काही पुरावे कोर्टासमोर मांडायचे आहेत, त्यामुळे प्लीज हॅव सीट. थँक्यू. माय लॉर्ड, माझ्याकडे असे काही व्हिडिओज आहेत जे कोर्टासमोर मी सादर करू इच्छितो. मला परवानगी देण्यात यावी. परमिशन ग्रँटेड. थँक्यू मॅडम.